असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थातच एडीआर या संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक याचिका दाखल केलेल्या आहेत. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या याचिकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. परंतु अनेक याचिका अशा आहेत ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्यासाठी नकार दिलेला आहे. अर्थातच ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न सुप्रीम कोर्टाकडे जातो तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्ट आम्ही याच्यावर काहीच बोलणार नाही असं म्हणतं. परंतु काही याचिका अशा आहेत ज्याच्यावरती सुप्रीम कोर्ट आता बोलायला तयार झालेला आहे. अशाच प्रकारची एक याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरती न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांनी काल एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. या याचिकेवर सुनावणी करत असताना त्यांनी निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेले आहेत की ईव्हीएम मधला जो डेटा आहे हा डेटा आम्ही सांगेपर्यंत डिलीट करू नका किंवा त्या मशीनमध्ये इतर कोणताही डेटा नव्याने सेव्ह करू नका. अर्थातच या मशीन्स आता सुरक्षित ठेवाव्या लागणार आहेत. यापूर्वी जे आक्षेप आलेले होते त्या आक्षेपामध्ये असं म्हटलेलं होतं की फॉर्म नंबर 17 जो आहे तो 17 नंबरचा फॉर्म, त्याच्यावर असलेला डेटा आणि ईव्हीएम मधला डेटा, अर्थातच काउंटिंग झाल्यानंतरचा डेटा हा कुठेही मॅच होत नाही. अशा प्रकारची एक याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संघटनेच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली होती. अर्थातच याचं उत्तर देत असताना फॉर्म 17चा डेटा आणि काउंटिंग झालेला डेटा याच्यामध्ये तफावत येऊ शकते अशा प्रकारचं विश्लेषण निवडणूक आयोगाने केलं होतं. कारण ज्या भागामध्ये अर्थातच जो आदिवासी भाग आहे किंवा ज्या भागामध्ये व्यवस्थित नेटवर्क नाही अशा भागामधला डेटा येण्यासाठी वेळ लागतो आणि तो डेटा आल्यानंतर या डेटामध्ये फरक येऊ शकतो अशा प्रकारचं विश्लेषण निवडणूक आयोगाने केलेलं होतं. परंतु आता जो काही प्रश्न महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर उभा राहिलेला आहे तो आहे की महाराष्ट्रामध्ये 70 लाख मतदान वाढलं कसं काय आणि शिर्डीमध्ये एकाच इमारतीमध्ये 7,000 मतदान आले कुठून. अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीनंतर जो डेटा कलेक्ट केलेला होता तो डेटा आणि काउंटिंग झालेला डेटा याच्यामध्ये तफावत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. अनेक मतदारसंघामध्ये या डेटामध्ये तफावत आहे असं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या सर्वेमध्ये किंवा सर्वेक्षणामध्ये आढळून आलेलं होतं आणि त्याच्यामुळं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या शंकेला वाव राहतो आणि त्याच्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका खूप महत्त्वाची होती. आणि अशाच प्रकारच्या याचिकेवर सुनावणी करत असताना काल एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत आमचे निर्देश येत नाहीत तोपर्यंत ईव्हीएम मधला डेटा हा डिलीट करू नये किंवा त्याचा वापर या मशीनचा वापर इतरत्र कुठेही करून त्याच्यामध्ये दुसरा डेटा इन्क्लूड करू नये अशा प्रकारचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. आता हा डेटा किती दिवस सेव्ह केला जाऊ शकतो असा प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतो. तर हा जो काही डेटा आहे हा डेटा इंजिनियरच्या मतानुसार हा डेटा आपण 100 वर्ष देखील सेव्ह करून ठेवू शकतो. हा डेटा कुठेही जात नाही. परंतु सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की निवडणूक झाल्यानंतर काउंटिंगच्या नंतर 7 दिवसाच्या आत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार फेर मतमोजणीची मागणी करू शकतात. त्याच्यामुळे हा डेटा सेव्ह केला जावा आणि त्याच्यामुळे हा डेटा काही दिवसासाठी सेव्ह केला जातो. परंतु हा डेटा आता जास्ती दिवस सेव्ह करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. अर्थातच जोपर्यंत आमचा पुढचा निकाल येत नाही किंवा पुढचे निर्देश आम्ही देत नाही तोपर्यंत हा डेटा सेव्ह केला जावा असं त्यांचं म्हणणं आहे. जर एखाद्या उमेदवाराला ईव्हीएम मध्ये शंका आहे असं आढळून आलं असेल किंवा त्याला जर वाटत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे तर तो उमेदवार नव्याने त्या मशीनची पडताळणी करू शकतो आणि इंजिनियरची एक टीम या मशीनची पडताळणी करेल आणि मशीनची पडताळणी करून त्या मशीनमध्ये छेडछाड झालेली आहे की नाही हे बघेल आणि त्यानंतरच तो डेटा डिलीट केला जावा अशा प्रकारचे निर्देश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. अर्थातच आपल्याला जर समजा एखाद्या मतदारसंघामधल्या एखाद्या बूथवरच्या आकड्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल त्यामधला डेटा आता आपण निवडणूक आयोगाकडे मागू शकतो आणि तशा प्रकारचे निर्देशच आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्याच्यामुळं हा पराभूत उमेदवारांसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे की नेमकं डेटामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो डेटा मागू शकतात आणि त्याची पडताळणी करू शकतात आणि इंजिनियरची एक टीम त्या मशीनला हँडल देखील करू शकते आणि त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली होती का किंवा कुठले कंट्रोल युनिट बदलण्यात आलेले होते का अशा प्रकारची पडताळणी हे इंजिनियरची टीम करू शकते आणि तशा प्रकारे एक दिलासादायक उत्तर देखील समोरच्या उमेदवाराला मिळू शकतं. आतापर्यंत जेवढे काही आक्षेप घेतले होते त्यावरती कुठेही दिलासादायक उत्तर पराभूत उमेदवाराला मिळत नव्हतं आणि म्हणून हा एक महत्त्वाचा निर्णय समजला जातो आहे की सुप्रीम कोर्टाने आता हा डेटा सेव्ह करायला सांगितलेला आहे आणि ज्या उमेदवाराला शंका आहे त्या उमेदवाराला त्याची पडताळणी करण्याचे अधिकार, अर्थातच एक इंजिनियरची टीम येऊन ती पडताळणी करेल आणि त्याला दिलासादायक उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचे निर्देश
सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय समजला जातो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचं अनेक लोकांचं मत आहे आणि अशा प्रकारचं पत्रव्यवहार निवडणूक आयोगासोबत अनेक मतदारसंघामधल्या उमेदवारांनी केलेला आहे। तुम्हाला मरकटवाडीचं प्रकरण माहीतच असेल, आता तिथला डेटा देखील तपासायला मिळू शकतो आणि म्हणून हा एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचा हस्तक्षेप करून लोकशाहीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत का? सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वेळेस ईव्हीएमवरती निकाल द्यायला नकार दिलेला आहे, कारण ईव्हीएमला सुरक्षित आहे असं म्हटलं जाते। परंतु सुप्रीम कोर्टाने जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर याच्यामधले काही प्रकरणं कमी होऊ शकतात आणि एक सुदृढ लोकशाही निर्मितीसाठी सुप्रीम कोर्टाचं सहकार्य आपल्याला मिळू शकतं। आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि ईव्हीएमच्या या बाबतीमध्ये आपलं मत नेमकं काय आहे हेही सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।